नमस्कार, रामकृष्ण हरी. मी मंगेश मस्के. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत ते ठिकाण म्हणजेच मागे आपण बघू शकता ती आमची शेती. जवळजवळ 40 एकरामध्ये पसरलेली ही आमची वाडवडिलांची मिळकत आम्हाला खऱ्या अर्थाने लाभली ती म्हणजेच ही आमची शेती. आज आपण बघू शकतो की शहराच्या दिशेने आपण पोटाची खळगी भरण्यासाठी प्रवास करत असतो आणि तितकंच प्रेम माझ्या कर्मभूमीवर म्हणजेच वसईवर माझं आहे. होय, वसईवर. आज ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत त्याच हायवे लगत म्हणजेच महामार्गाच्या लगत आमची शेती आहे. सांगली आणि सोलापूरला जोडणारा अगदी पंढरपूरच्या दिशेने जाणारा हा महामार्ग. आपण माझ्या व्हिडिओमध्ये आवाज ऐकत असाल ती म्हणजेच वारेकरांच्या टाळांचा आणि खऱ्या अर्थाने गजर आपण ऐकतोय. होय, लवकरच कार्तिकी आषाढी येते आणि या कार्तिकी एकादशीला आज वारकरी या ठिकाणाहून प्रयाण करत आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की मागे जी दिंडी चाललेली आहे त्याचा आपण थोडासा क्लिप घेता आली तर नक्की तो झेंडा कॅमेरा फिरवून तो आपल्या हायवे जवळ असल्याने बरीच झुडपं वाढल्यामुळे आपल्याला दिंडीचे फक्त पताका दिसते, परंतु ही दिंडी चालली आहे. ती दिंडी चालली आहे म्हणजे पंढरीच्या दिशेने. अगदी हाकेच्या अंतरावर पंढरी आहे माझ्या गावापासून. होय, मी त्याच गावात उभे आहे जे समृद्ध आणि खऱ्या अर्थाने कष्टाची भाकरी खाणारं कष्टकऱ्यांचं खऱ्या अर्थाने जे गाव आहे ते म्हणजे कटपळ. समृद्ध आणि कष्टावर निपार खऱ्या अर्थाने प्रेम करणारं आणि कष्टाला पर्याय नाही असं मानणारं माझं गाव, कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं माझं गाव. होय, शेतकऱ्यांचं. याच गावामध्ये जुनी माणसं आपण ज्याला म्हणतो ती जुनी माणसं होऊन गेली. माझे पंजोबा साधू मस्के ज्यांचं नाव पूर्वी आपण मागच्या भागामध्ये बघू शकतो माझ्या इथं वाऱ्या थांबायच्या. विहीर आहे आमची तिथे त्या ठिकाणी जी आपली शेत विहीर असते अशी विहीर आहे आणि बलाढ्य इथं झाडं होती, फार मोठी झाडं होती. आंब्याची झाडं होती, वेगवेगळ्या फळांची झाडं होती आणि निवारा होता, झाडांनी वेढलेली सावली होती. आणि या ठिकाणी अनेक दिंड्या ज्याला आपण म्हणू शकतो पदयात्रा असतात, पंढरीच्या दिशेने वारकरी जातो, प्रवास करताना तो थांबतो. अशा अनेक दिंड्या या ठिकाणी येऊन थांबायच्या. होय, याच ठिकाणी येऊन थांबायच्या. कालांतराने बदल होत गेला, माणसं खऱ्या अर्थाने बदलत गेली, ती स्वार्थी होत गेली. आज मात्र दिंड्या इथं थांबत नाही, हे दुर्दैव आहे. परंतु या ठिकाणी आज मी तुमच्याशी बोलण्याचं कारण म्हणजे माझे पंजोबा. काल मला आईशी चर्चा करत असताना माझ्या लक्षात आलं की माझे पंजोबा होते त्यावेळेस इथं 10-10, 15-15 दिंड्या थांबायच्या, विसावायच्या. त्यांच्या जेवणा खाण्याची सोय देखील माझे पंजोबा करायचे. माझ्या आजोबांनी आणि माझ्या सर्व आजोबांच्या भावंडांनी देखील ही परंपरा चालू ठेवली. आमच्या काळात आम्ही सगळे शहराकडे गेल्यामुळे हे काही शक्य झालं नाही. परंतु प्रवास करत असताना रस्त्यावर हायवेवरून खाली उतरलो असताना मला एक जुन्या काळातली अगदी मला वाटतंय 50-70 वर्षापूर्वीचा एक दगड आढळला, ज्याच्यावर 2 पावलं आढळली. मी आईला विचारलं की ही पावलं नक्की कशाची आहेत. त्यावेळेस मला आईकडून लक्षात आलं की ही पावलं आहेत, अनेक झुडपं वाढलेले आहेत त्या ठिकाणी. आता आपण पुढे जाऊन ते साफ करणार आहोत. ही पावलं आहेत ती म्हणजे एक दिंडी या ठिकाणी थांबली होती आणि त्या दिंडीमधील महाराज याच ठिकाणी त्यांचा खऱ्या अर्थाने शेवटचा देहांत झाला. या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. माझ्या आजोबांनी कुठलाही निसंकोच करता त्यांचं जे खऱ्या अर्थाने प्रेत होतं ते या ठिकाणीच दफन केलं आणि त्याच्यावर समाधी बांधली. त्याच्यावरती 2 पावलं उमटवली आणि खऱ्या अर्थाने दूध छपलं. वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने पुण्यवान आहोत आम्ही. या माझ्या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये आम्ही शेती करतो, आम्ही शेतकरी, त्याच भूमीमध्ये माझ्या वारकऱ्यांची एक समाधी आहे. याचा हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझा ऊर भरून आला आणि मी ठरवलं की ही जी झाडं झुडपं वाढली ती साफ करायची आणि नीटनेटक्या पद्धतीने ती वारी खऱ्या अर्थाने ती समाधी साफ करायची. आपण आता समाधीच्या दिशेने चालतोय. मी विनंती करतो की समाधी दाखवायची जी 2 पावलं आहेत ती खऱ्या अर्थाने दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरीच झुडपं वाढलेली आहेत. आपण आता साफसफाईला सुरुवात करतोय. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची या ठिकाणी आता आपण ती समाधी खऱ्या अर्थाने मोकळी केलेली, जी झुडपं वाढली होती ती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच आपण या ठिकाणी वास्तू देखील उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही अशी जे काय आहे, जे निर्मळपण आहे, जो जपणं गरजेचं आहे, जे मागच्या पिढीने जपलं ते पुढच्या पिढीने देखील येणाऱ्या काळात जपणं गरजेचं आहे. जो बंधुभाव होता तो बंधुभाव जपणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थाने वारकऱ्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर मानणारा आणि पंढरीवरून येणारा वारकरी त्याचं इथे हात जोडून खऱ्या अर्थाने त्याच्या पायावर मस्तक टेकवणारा, त्याला विठ्ठल मानणारा शेतकरी हा भारताचा आणि महाराष्ट्राचा कणा आहे. म्हणूनच या माझ्या पंजोबांनी शेतकऱ्याने या ठिकाणी एका महाराजांचं त्याच्या ठिकाणी समाधी त्यांची उभारली आणि ती जपून कर्तव्य समजतो. रामकृष्ण हरी.